आपले 5वी पर्यंत शिक्षण झाले आणि वयाच्या 16व्या वर्षी लग्न झाले. आपल्या कुटुंबातील समाजातील चुकीच्या रूढी परंपराबद्दल मनातला संघर्ष तेव्हापासून आपल्या ठाई होता. मासूम संस्थेमधील कामामुळे तुमच्या विचारांना स्पष्टता आली. कामाच्या ठिकाणी तसेच कौटुंबिक प्रश्नात आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन चुकीच्या रूढीच्या विरुद्ध उभे राहण्याची धमक दाखवली. त्यापैकी गावात पारावर बायकांची मीटिंग व्हायची नाही, त्या मीटिंगसाठी आपण प्रयत्न केले. आता पारावर महिलांच्या मीटिंग होऊ लागल्या आहेत. वस्तीतील चालणाऱ्या दारूच्या अड्ड्यावर 150 ते 200 बायकांना संघटित करून घेऊन तेथील दारूचा साठा ओतून दिला आणि ते दुकानही बंद पाडले. यात तुमच्या पाठीशी तुमचे यजमान आणि मासूम संस्थेचा भक्कम पाठिंबा होता. आपल्या 3 मुलांना, 2 मुली आणि 1 मुलगा शिक्षण देण्यासाठी अतिशय विचारपूर्वक धाडसी निर्णय घेतले. मुलींना शिक्षणासाठी शहरात पाठवणे, मुलाला अचानक आलेल्या अंधत्वानंतर डगमगून न जाता वेगवेगळ्या ठिकाणून माहिती घेऊन त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच हार्मोनियम, बॉडी मसाजचे शिक्षणही त्याने घेतले आहे. मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह करायचा ठरवल्यानंतर घरातील आणि समाजाच्या विरोधात उभे राहून आपण तो विवाह छान साजरा केला. त्यानंतर 8 वर्ष समाजाकडून कोणी संबंध ठेवले नाही, पण खंबीरपणे उभे राहून सर्व प्रश्न हाताळले. आपल्या आईवडिलांच्या म्हातारपणीही त्यांचा आधार बनला. आपण म्हणता त्याप्रमाणे समाजातील चुकीच्या रूढी परंपरांविरुद्ध आपली लढाई चालूच राहणार आहे. याच तुमच्या लढाऊ वृत्तीमुळे आज आपण या सन्मानाच्या मानकरी ठरला आहात. आम्हाला आपल्या या खंबीर भूमिका घेण्याचे अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. काउन्सिलिंग, समुपदेशन किंवा संवाद हा सतत करत राहावा लागतो आणि बाईला जेव्हा वेगळं काहीतरी वाट चोखाळायची आहे किंवा वेगळं काहीतरी करायचं आहे तेव्हा तिला कधी प्रेमाने कधी भांडून हा संवाद करावा लागतो. मंगलताई, तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये असा सतत संवाद करत असता. मासूम संस्थेच्या मार्फत तुम्ही सांगत असता, इतर महिलांना सुद्धा एकत्र करत असता. तर तुम्हाला काय वाटतं की गावातले प्रश्न काय आहेत, आता मुलींचे काय प्रश्न आहेत गावातल्या? प्रथम सर्वांना नमस्कार करते. मला आज येण्याची संधी मिळाली, तुमच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद मानते. प्रथम हातच्या मानते. मी जे काम करत आहे तर ते मी जे काम करते ते माझ्या मिस्टरांना पण आवडतं, कारण त्यांची जर साथ नसती तर मी कदाचित नसते एवढी मोठी कामं केली. तर प्रथम मला ते असे चुकीचे जे रूढी परंपरा होत्या त्या तर आवडतच नव्हत्या. त्यानंतर मग आमच्या मिस्टर पण मुंबईला असल्यामुळे त्यांचे पण थोडे विचार बदललेले होते. तर मग मुलीला शिकवायचं ठरवलं आम्ही. मग मुलीचं शिक्षण चांगलं केल्यानंतर झालं. कोण्या ठिकाणी शाळेला पाठवलं तर बायका म्हणायच्या की ही कशी झोप कशी येते, एवढी 2-2 मुली घेऊन झोपते कशी. आणि लोक म्हणायचे की नाही ही काही नोकरीला लावणार आहे का. तर मग मी ते पण एक सिद्ध करून दाखवलं की मी दोन्ही मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलं. एक पोलीसमध्ये हवालदार आहे आणि एक आता माझ्यासोबत आलेली ती पण मॅनेजरचं काम करते बँकेमध्ये. मुलाला अचानक अंधत्व आल्यामुळं त्याच्यात पण खचून न जाता मी त्याला पण उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि गावामध्ये चावडीच्या ठिकाणी बायका जायच्या नाही. मग आमच्या घराण्याला जरा वरिष्ठ मानायचे. मग आता हे तर पटत नव्हतं, पण मग काय करायचं, मी स्वतः जाऊन झाडून घेऊन तिथं बायका कशा यायची असा हा प्रयत्न केला. पारावरती बसायला मीटिंग बसायचं तर तिथं पण बायका यायच्या नाही. मग तिथं पण मी स्वतः जाऊन प्रयत्न केले. आणि मग थोडं बायकांचं हळूहळू मनोबल वाढलं. हे सगळं झालं की मासूम संस्थेमुळं पण मला थोडंसं हे मिळालं, बळ मिळालं. आणि मग हे बचत गटाच्या माध्यमातून दारूविषयीचा प्रश्न पुढे आला. मग बायकांनी ठरवलं आता आपण मार खायला, आपण असा पण खायला, आपण तसा पण खायला. मग चला आपण दारूची सगळं ते रसायन ओतून दिलं. हे खूप महिलांनी केलं. महिला चाव्या घेऊन बरोबर गेलेल्या. नवरे म्हणले चावी घेऊन काय गेले, रोज तुझ्याकडे असते. मग मी आज बाहेर गेलं, पुढे बिघडलं. एवढे घट महिलांनी सुद्धा बाहेर गावच्या सुद्धा महिलांना काही त्रास झाला तर तिकडचे सरपंच उपसरपंच माझ्याच घरात आले.
बायकांना सोडतात. म्हणजे माझं ठिकाण खूप छान आहे असं त्यांना म्हणजे गावातल्या लोकांना पण वाटतं. आता मी वर्ष झालं इकडं हडपसरला येते, हा भाग वेगळा नातवंडांना सांभाळायसाठी. पण बाहेरच्या गावात तरी महिलांच्यावर काही अत्याचार आणि झाला मारहाण झाली तर त्या लोकांना माहिती आहे की मंगलताईच्या घरी सुरक्षित राहू शकते. तर दुसरी गोष्ट म्हणजे मुलगी म्हणजे आता तू एवढी बातमी होती ती पारावर बसली लोकांना सारखी जातपात मानायची नाही, मग आपण आपल्यापासून सुरुवात करूया. मग मी तर पूर्ण हे झाले की आता सांगणं खूप वेगळं असतं, प्रत्यक्षात आणणं खूप वेगळं असतं. आता सांगायचं सोपं आहे ना, प्रत्यक्षात आणायचं म्हणल्यावर कसं करणार? त्या भिंती मोडून काढायच्या. ती पण सेवा दलामध्ये राष्ट्र सेवा दलामध्ये जॉईन होती, त्यामुळे तिचे पण विचार वाढलेले होते. आता हा दुसऱ्यांनी प्रश्न विचारला असता तर त्यांना मी काहीतरी हे करून दिलं असतं, पण स्वतःची मुलगी जर मला म्हणत असं तर मग काय करावं खूप वाईट पण विचारायचे, समाज आपल्याला स्वीकारणार नाही हे पण विचारायचे. पण मग आता काय करणार? मुलगी तर मग अशी जर समजा म्हणली की मी जाणार आहे तुझं नाही ऐकणार तर मग परत लोक नाव ठेवतील की बघ आमच्या धमक्याची मुलगी पळून गेली, तिला काही हे नाही. मग आपण पाठिंबा देणं पण खूप गरजेचं आहे. मग आम्ही दोघांनी आणि आमची लहान मुलगी म्हणजे 2 नंबरची तिने पण खूप मला पण सहकार्य केले की नाही असं तर ठीक आहे ना, मग जाऊ दे काय होईल ती पुढं बघू. आमचे मिस्टर पण मग समजून घेतले त्यांनी. मग आम्ही तालुक्यामध्ये माझ्या मैत्रिणींना सांगितलं की आमच्या माहेरचे कोण येणार नाही, सासरचे घरातले कोण येणार नाही, पण आपल्याला कार्यालय खूप भरून दिसलं पाहिजे. तर आमची सहकार्यामध्ये 3 लग्नाचं वराड जेवढं असतं तेवढं तुम्ही लोक जमा केली. कशी केली? तुमच्याकडे काही जादू आहे का? नाही मला तर लोकांच्या मध्ये काय वाटत असेल माझ्याबद्दल ते मी नाही सांगू शकत. असं मी तिचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर मला एवढ्या अडचणी आल्या की 8 वर्ष मी कुणाच्या खांद्यावर पडून रडू हे सुद्धा माझ्याकडे माणूस नव्हतं. तर माझ्या संस्थेतल्या मैत्रिणी यायच्या आणि मग त्यांच्याकडे मी मन मोकळं करायचे. 8 वर्ष माझ्या घरात असे चप्पल काढायला जागा मिळायची नाही एवढे लोक माझ्या घरी यायची. पण 8 वर्ष माझ्या शेतामध्ये मजूर सुद्धा बंद केले, मजूर येऊन दिले नाही, माझ्या आईवडील आले नाही, कोण सुद्धा आले नाही. त्याच्यातून माझ्या मुलाचा पण डोळ्याचा प्रॉब्लेम झाला, ते पण सगळं असंच रेटून गेलं. आणि नंतर मग हळूहळू हे केलं. माझ्या मुलाच्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आमच्या मुली 2009 साली हे केलं, छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय असं त्याच्यासाठी आम्ही सुरू केलं. तर ते सुरू केल्यानंतर 18 मुद्दे टाकून त्यांनी माहितीचा अधिकार वापरला. त्याला सुद्धा मी तोंड दिलं. माझी एक मैत्रीण होती आमच्या गावात साहेब, मग तिने मला खूप आधार दिला आणि जे ग्रंथालय स्थापन करणारे जे व्यक्ती होते ते काही गावातले एक अध्यक्ष होते ग्रंथालयाचे, मला त्यांनी खूप सहकार्य केलं आणि ते ग्रंथालय सुद्धा मी आता पण जिवंत आहे. असं खूप म्हणजे खूप धाडस आणि त्या सगळ्या माझ्या आयुष्यभराच्या संघर्षातच केलेलं आहे. तर एवढं होऊन सुद्धा माझ्या आई वडील 8 वर्ष माझ्या दारापर्यंत आले नाही आणि शेवटी आजारी झाल्यानंतर त्यांचं सर्व काही काम आजारपणाचं A to Z काम मला करायला लागलं. शेवटी माझ्या बाबांनी त्यांना बघितलं नाही. माझ्या मैत्रिणी आहेत तिथं त्या पण सांगतील. आणि आई पण एवढी अवस्थेत होती की आत्ता वसुबारच्या दिवशी ती जळाली, म्हणजे भाजलं काय. मग तिला मी 24 तास अशीच होती. मी तिला दवाखान्यात आणलं, बरं नाही करू शकले. 17 दिवस आई वाचली. आईला म्हणतो तू एवढं हे झालं तरी तू कशी जगतेस, म्हणजे मी तुझ्यासाठी जगते. आणि मग मी ठरवलं की मी अंतविधीसाठी तिकडे द्यायलाच नाहीये. माझ्या मुली असतोपर्यंत तरी मी देऊ शकत नाही, कारण त्यांनी सगळं खर्च वगैरे केलेलं आहे. मग बाबतीतले तिकडच्या आमच्या बाहेरच्या बाबतीतले लोक आले नाही, म्हणजे आमची इज्जत जाईल, आमचं नाक जाईल. म्हणून तुम्ही ज्यावेळेस तिला भाजलं त्यावेळेस तुम्ही कुठे गेल्या होत्या? घरच्या लोकांना सांगायचं ना की तुमचं जबाबदारी आहे, तुम्ही करा. मग नाही म्हणलं ते म्हणजे तू काय हे करणार का, केस काढणार का, अग्नी देणार का? म्हणजे मी माझ्या आईसाठी सगळं करते. म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी 150 वर्ष
सगळी आमची मुली आली आणि आमचं एक कन्या म्हणला थोडं 2 पावलं मागं पण यायला लागतं. मग आता आपण देऊया त्यांच्याकडं आणि तुम्ही जर म्हणत असं इकडं करायचं तर तसं पण करू. ठीक आहे मुली म्हणजे जाऊ दे, थोडंसं काय काय पण लागतं. नाही तर माझी हिंमत होती की मी पहिल्यांदा माझ्या आईला अग्नी देऊ शकते, ते मला दाखवून द्यायचं होतं. आणि अजून काय करायचं होतं, माझं आरोग्य पण नक्कीचे ऑपरेशन झालेले, कोडक्यांचं पण सगळं रिप्लेसमेंट झाले, त्यामुळे मी आता थोडंसं नाही करू शकत, पण थोडं माझं काम चालूच असते.